ओम साईराम. तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा. तर आज आपण गलंडिया या प्लांटविषयी बोलणार आहोत. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे फुलं उमललेली आहेत आणि यामध्ये बरेच असे कलर असतात, म्हणजेच पिवळा, लाल पिवळा, थोडा नारंगी, थोडासा लालसर, असे बरेच वेगवेगळे कलर्स आहेत. यामध्ये हायब्रिड आणि गावठी असे दोन प्रकार आहेत. तर गुच्छाच्या स्वरूपात आणि पाकळीच्या स्वरूपात ही फुले उमलतात. तर हे बी मी साधारणतः जून ते जुलैमध्ये टाकले होते. तर उगता करता ऑगस्ट मध्ये छान बी तयार झालं रोपं. आणि मी आता साधारणतः एक महिने झाले तर हे रोपं लावली होते. तर तुम्ही आता बघू शकता डिसेंबर महिना चालू झाला आहे आणि भरपूर असे फुलं आणि कळ्या यायला सुरुवात झाली आहेत. तर हे जे फुलं आहेत ना, पूर्ण उन्हाळाभर आपल्याला आपल्या गार्डनमध्ये फुलं उमलत राहतात. तर तुम्हाला जर लावायचे असेल तर तुम्ही आत्ता नर्सरीतून प्लॅन्ट आणा किंवा कटिंगपासून पण याचे रोप तयार करू शकता. तर तुम्हाला लावायचे असेल तर तुम्ही आता लावू शकता. तर कटिंग आणि जे झेंडूचे फुलांपासून जसे रोपं तयार करतो आपण, तसे ह्याच्याही फुलांपासून रोपं तयार होतात. तर दोन्ही पद्धतीने तुम्हाला जसं लावायचं असेल तर तसे तुम्ही लावू शकतात. त्याचबरोबर याची पाण्याची काळजी कशी घ्यायची, तर याला रोज तुम्ही पाणी देत चला. याला रोज पाणी पाहिजे असतं. सूर्यप्रकाश हा दिवसभर सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे अशा ठिकाणी ह्या प्लॅन्टला तुम्ही ठेवा, जेणेकरून ह्या प्लॅन्टला भरपूर असे फुलं आणि कळ्या येतील. जर सूर्यप्रकाश मिळाला नाही तर आपलं फूल भरपूर असं मोठ्या आकारात उमलत नाही. त्यानंतर तुम्ही याची माती तर गार्डन सॉईल घ्या, निमखली घ्या, थोडंसं वाळूचं प्रमाण ठेवा, कंपोस्ट किंवा शेणखत घ्या. हे सर्व तुम्ही मिश्रण एकत्र करून याचे माती तयार करून प्लॅन्ट लावा. त्यानंतर या प्लॅन्टला कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव होत नाही. त्याच्यामुळे कुठलंही कीटकनाशक मारण्याची गरज नाही. इझी टू ग्रो, म्हणजे एकदम छान बिना कीटकांचं हे प्लॅन्ट आपल्या गार्डनमध्ये छान फुले देतं. त्याचबरोबर ह्या प्लॅन्टची सर्वात मोठी खासियत म्हणजे ह्या प्लॅन्टचे जे फांद्या आहेत ना, त्या आपल्या मातीला टच होतात आणि मग त्या खराब होण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही आपल्या ज्या झाडामध्ये मातीमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. जर पाणी साचलं तर त्या ज्या फांद्या आहेत ना, त्या कुजण्याचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे आपले प्लॅन्ट खराब होण्याची पण शक्यता आहेत. तर तेवढं तुम्ही पाणी टाकल्यानंतर आपलं पाणी जे आहे ते ड्रेन लगेच होऊन जाईल याची काळजी घ्या. बाकी हे झाड आपल्याकडे एकदा जर आपण आपल्या गार्डनमध्ये जर लावलं तर त्याचे जे फुलं आहे ते सुकल्यानंतर आपल्या गार्डनमध्ये त्याचे मातीत जर त्याचे फुलं पडले तर आपल्याकडे नवीन असे रोपंही तयार होतात. त्यामुळे हे प्लॅन्ट आपल्या गार्डनमधून कधीही जात नाहीत. तर भरपूर असे फुले जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही या प्लॅन्टची सुरुवात आत्ताच लावायला करा, म्हणजे तुम्हाला उन्हाळाभर भरपूर असे फुलं मिळतात. तर या फुलांचा वापर म्हणाल तर माळींमध्ये किंवा आपल्या देवांसाठी किंवा आपल्या हारांमध्ये सुद्धा या फुलांचा भरपूर असा वापर होतो आणि आपल्या गार्डनची शोभाही वाढवतं. तर चला, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तयार राहा. तर चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.